कारण मनुष्य जीवनामध्ये आल्याच्या नंतर आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. अलिया संसारा उठावेगी करा. अलिया संसारा उठावेगी करा. अलिया संसारा उठावेगी करा. अलिया संसारा उठावेगी करा. शरण जाऊ तारा पांडुरंगा. 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 अलिया संसारा उठावेगी करा. अलिया संसारा उठावेगी करा. संसारा उठावेगी करा. अलिया संसारा उठावेगी करा. मनुष्य जीवनामध्ये आल्याच्या नंतर कोणाला तरी शरण गेलं पाहिजे. का शरण जायचंय का? आजकाल लोक कोणीही कोणाला शरण जाते. कोणीही कोणाला त्याचं अंग पाहत नाही, त्याचा गौरव पाहत नाही, त्याचं रूप पाहत नाही, त्याचा अभ्यास पाहत नाहीत आणि मग त्याला शरण जातात. आणि एक दिवस अशी अटकल येते की ज्यांना आपण शरण गेलो ते तिसऱ्याला शरण गेलेले असतात. समजतंय ना? म्हणजे आपण ज्यांना शरणंगती पत्कारली गेली, ज्यांना आपण शरण जातो ते कारागृहाच्या आतमध्ये असतात. कालांतराने शरण कोणाला जायचंय तर शरण जायचंय तर ते फक्त माझ्या शिवजींना. आणि शिवपुराण असा एक ग्रंथ आहे मायबापांनो. या ग्रंथाचा तुम्ही निखिल सहारा जरी घेतला ना, सहारा निस्ता सहारा जरी घेतला तर भगवान शिवजी त्याच्या जन्म मरणातून त्याला मुक्त करतात. एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचे. त्या शिवजीच्या नामामध्ये एवढी ताकद आहे की त्यांचं नाम निस्त मुखाने जर आपण घेतलं की पापची पाप ही जळून जातात. असं शिवजींचं नाम कल्याणदाय आहे. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे वाचे वदता आणि तयान बाधी. मनुष्य हा 3 प्रकारच्या तापाने ग्रस्त झालेला आहे या कलियुगामध्ये.
तीन प्रकारचे ताप आहेत, आध्यात्मिक, आदिभौतिक. या तीन प्रकारच्या तापामधून जर मुक्त व्हायचं असेल तर फक्त माझ्या शिवजींचं नाम, आणि ते या कलियुगामध्ये फक्त नामच तारू शकतं. अन्यथा अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीन घडे साधन, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. या कलियुगामध्ये फक्त शिवजींचं नामच महत्वाचं आहे. काल व्याल मुख ग्रासम, त्रास निर्नाश हेतवे, या कलियुगामध्ये पूर्ण मनुष्य खिन्न भिन्न झालेला आहे. आणि या कलियुगामध्ये फक्त माझ्या शिवजींचं नामच तारू शकतं. आणि आदरणीय आपले प्रदीपजी मिश्रा, एक लोटा जल, महिला मंडळ मंदिरात गेल्या का नव्हत्या? ते शिवपुराण जेव्हापासून सुरू झालं ना, हे मंदिर गज भरले महाराज, पाय ठेवायला जागा नाही. नम्र लागले, नम्र. भगवान शिवजी ही भोळ दैवत आहे आणि लवकर पावणारं दैवत आहे. जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची इच्छा असो तुमची, आणि कुठल्याही प्रकारचं काही असू द्या, शिवजीने एकदा आशीर्वाद दिला ना, मंगलमय झालं महाराज. आता ते मंदिर एवढे गच्च भरलेत महाराज. पूर्वी एक प्रथा होती महाराज, ते संतोषी माता, आठवते का? संतोषी माताचं व्रत, ते पांढरे गुरुवार, पिवळे गुरुवार, आठवते का? पांढरे शुक्रवार तुम्ही केले का नाही कधी? नाही? तुम्ही धन्य. मग आता पाठीमागे प्रथा होती ती संतोषी मातेची. ते शुक्रवार आला की संतोषी माता, ते पांढरे शुक्रवार, पांढरे गुरुवार म्हणजे काय? पांढरच खायचं, दुसरं काही खायचं नाही. आणि महाराज ती पूर्णपणे मंदिर, पण फरकच काही पडाना ना, फरकच पडाना. झाली ती संतोषी माता गेली निघून, पुन्हा नंतर आले ते गुरुवार, आहे की नाही? कधी असते ते गुरुवार? ते पुथी वाटी ते कधी असते ते? हा. आणि मग ते गुरुवार असते, ते सवासीन बोलायच्या, त्या 5 पुस्तकं वाटायचे, आहे की नाही? का की पूर्णपणे मनुष्य हा सुख दुःखाने ग्रस्त झालेला आहे, आणि मनुष्याच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती व्हावी या करता थडपड 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 थडपड, तो देव, हा देव, हा देव, तो देव, असं सुरू आहे. आणि मग ह्या 2-4 वर्षामध्ये शिवजींना कोणीतरी हे केलं, पुढं आणलं. शिवजी तर पहिलेच पुढे आहेत, पण कोणाच्या तरी माध्यमातून, निमित्तातून शिवजीला थोडं पुढे आणण्याचा प्रयत्न केला. आणि 1 लोटा जल आणि सप झालं का कोणाचं काय आतापर्यंत? माता माऊलीला ऐका, अंतःकरणातून फक्त त्या शिवजींना हाक मारायची. तुमचा लोटाही काही काम करणार नाही आणि तुमचं बेलही काम करणार नाही. फक्त या हृदयातून जर त्या शिवजींना हाक जर दिली, तर शिवजीचं इतकं भोळं दैवत आहे, ते मागचा पुढचा कुठल्याच प्रकारे विचार करत नाही, त्याच्या पाठीमागच पळत येते. कोणाच्या? त्या भक्ताच्या. आणि त्या भक्ताच्या हाकेला हाके सरशी उडी घालून या स्तंभ पुडी. कारण भगवान शिवजी त्याच्यासाठी पळतच येतात, पण ती हाक कुठून पाहिजे? हृदयामधून पाहिजे. आणि मग या हृदयामधून जर हाक द्यायची असेल, तर अगोदर हे हृदय काय करावं लागेल? काय करावं लागेल? मोकळं, फ्रेश. यामध्ये कुठल्याच प्रकारचा डाग नसता कामा, कुठल्याच प्रकारचा डाग नाही पाहिजे. हृदय बंदी
कोटीला धरिला पंढरीचा छोर धरिला पंढरीचा छोर धरिला पंढरीचा हृदय बंदी खाना केला कोणता अत विठ्ठल कोंडिला विठ्ठल नाम खाना हृदयामध्ये भरवायचा आहे आणि या हृदयामध्ये ते खाना तो ते जेवण ह्या हृदयामध्ये भरल्याच्या नंतर हे हृदय पवित्र होतं आणि मग जेव्हा हे हृदय पवित्र झालं मग येवोनी गोपाळ राहे आणि मग तिथे भगवान शिवजी वास्तव्य करतात। जगा वेगळं माझ्या शिवजींचं स्वरूप आहे, गजचर्म व्याघ्रांबर परिधान केलेला आहे, वासुकी नावाचा सर्प आहे, त्रिशूळ आहे, डमरू आहे। माझ्या भगवान शिवजीचं स्वरूप महाराज फार वेगळं आहे आणि सगळ्या देवापेक्षाही माझं शिवजी हे भोळ दैवत आहे आणि तत्पर लवकर पावणारं देव आहे। त्याच्याकरता सगळ्यांनाच अपेक्षा झाली लवकर सुख व्हावं, लवकर सुख व्हावं, म्हणून काय केलं, भागवत कथा करायच्या ऐवजी भगवान भोले बाबालाच आगमन केलं। गेल्या वर्षी भागवत कथा सुरू झाली, पहिल्या दिवशी 5 महिला होत्या। किती होत्या पहिल्या दिवशी? नाम ते मंडप भरून गेला ती वेगळी गोष्ट, आज शिवकथा म्हटलं की आज अर्धा मंडपच भरला गेला। पहा उद्या परवा जागाच बसायला राहणार नाही, कारण माझ्या शिवजींचं हे दैवत फार वेगळं आहे, जगापेक्षा निराळं आहे महाराज। महादेव शंकर हे जग से निराले, महादेव शंकर हे जग से निराले, बड़े सीधे साधे बड़े भोले भाले, महादेव शंकर हे जग से निराले, बड़े सीधे साधे बड़े भोले
बड़ी सीधे साधे बड़ी भोले भोलेनाथ भगवान की जय. आपली काय माझ्या नावाचा जप सांगितला का जरा मोठे म्हणा ना. भोलेनाथ भगवान की, भोलेनाथ भगवान की. असा जरा ज्या ज्यावेळी शिवजींचं नाम होईल त्यावेळेस मोठ्या अंतकरणातून शिवजींना आवाहन करायचं, या शिवजी आमच्या हृदयामध्ये प्रविष्ट व्हा. आणि मी माझ्या नावाचा जय जयकार तर सांगितलं नाही ना, म्हणा रवी महाराज असं तर नाही म्हटलं ना. शिवजी आज सगळ्या जगाच्या हृदयामध्ये शिवजींनी घर केलेलं आहे आणि शिवजी विराजमान झालेले आहेत. आणि शिवजी हे प्रत्येक हृदयामध्ये विराजमान असून जगामध्ये आज शिवजी प्रत्येकाच्या हृदयामध्ये विराजमान आहेत. आणि त्या शिवजींना प्राप्त करण्याकरता आपली रात्रंदिवस धडपड चालू आहे. पण त्या शिवजीला बाकी काही लागत नाही, एक लोटा जलही लागत नाही, काही लागत नाही. त्या शिवजीला फक्त लागतो भाव, आणि तो भाव हृदयामधून पाहिजे. त्या भावामध्ये, त्या शक्तीमध्ये कुठल्याच प्रकारचं विकार अजिबात नसला पाहिजे. आणि जो विकार रहित ठेवून शिवजींना आवाहन करतो ना, त्याच्या जीवनाचा उद्धार होतो. मायबापांनो, 18,000 ऋषीमुनी आज तीर्थक्षेत्रावरती विराजमान असून शौनक महाराजासह 18,000 ऋषींनी आवाहन केलेलं आहे. आणि समोरून सूत महाराज आलेले आहेत. उंच आसनावरती सूत महाराजांना विराजमान केले आणि प्रश्न विचारलाय, साधू, या जगातून उद्धारून जाण्याकरता कोणतं साधन आहे की जेणेकरून आमचा लवकर उद्धार होईल? सूत महाराज सांगतात, ऐका, या जगामधून जर लवकर उद्धारून जायचं असेल तर फक्त शिवपुराण शास्त्र आहे. आणि लवकरात लवकर पावणार दैवत आहे. या देवाला एक लोटा जल पण लागत नाही आणि इकडं काहीच लागत नाही. नामदेवराय महाराज म्हणतात, संत नामदेव महाराज म्हणतात, एक पसा पाणी एक बिल्व जळ, एक पसा पाणी एक बिल्व जळ, एक पसा पाणी पूजन केवळ सोपे असं वर्णन आलेलं आहे.
तिथं तर लोटा सांगितलं. लोटा म्हणजे किती? हे समोर कळस आहे का, ह्याला लोटा म्हणतात तिकडे तिकडच्या भाषेत. हे कळस समोर मांडलंय ना, एवढा तांब्या वाचायचा कुठं? कुठे? शिवजींच्या पिंडीवरती, असं वर्णन सांगितलेलं आहे. पण आपले पंढरपूर निवासी संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी वर्णन केलेलं आहे. नामदेव महाराजांचा अभंग आहे. नामदेव महाराजांनी 800 वर्षापूर्वी लिहून ठेवलंय महाराज. एक पसा म्हणजे, पसा म्हणजे किती? ए माय, पसाभर तरी वाढ ना. एखादा भिक्षुकी गदारामध्ये आल्यानंतर पसाभर तरी वाढ. पसा म्हणजे जेवढं याच्यामध्ये बसल तेवढंच. नामदेव महाराज म्हणतात एक पसा पाणी, एवढाच फक्त ह्या 4 बोटाच्या करळंगळीमध्ये एवढं जे पाणी बसल तेवढंच शिवजींना अर्पण केलं तरी शिवजी संतुष्ट होतात. पहा ना. आणि इकडं दाड्या पांढऱ्या झाल्या, तप करू करू, थप करू करू, तप तप करू करू. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी. आणि पाहता पाहता मन, पहा ना तुम्ही आता किती साधू जंगलामध्ये तप करतात. किती साधू येतं, रात्रंदिवस तप करतायत. पण आहे का काही? नाही. किती तप करतायत, पण या शिवजींना फक्त एक एवढं इतकं थोडं 4 थेंब जरी पाणी सोडलं पिंडीवरती तरी शिवजी संतुष्ट होऊन जातात. इतकं भोळं दैवत आहे. आणि मग त्या शिवजींच्या नामामध्ये एवढी ताकद आहे की भगवान परमात्म्याचं नाम तुम्ही जर घेतलं की तुमचा जीवनाचा उद्धार होऊन जाईल. सूत महाराज 18,000 ऋषींना एक कथा सांगतायत. त्याला शिव महात्म्य म्हटलेलं आहे. आणि त्या शिव महात्म्याची एवढी ताकद आहे. एक देवराज नावाचा ब्राह्मण होता. त्रिकाल संध्या करणारा ब्राह्मण होता. त्रिकाल संध्या करणारा, रात्रंदिवस देवाची पूजा, भगवत चिंतन, नाम चिंतन करणारा. संसारामध्ये धरपड 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 करू लागले. रोज नित्य कर्माला जात असे. रोज सकाळी उठलं की पूजा, संध्या करून दिवसभर काम करायचं घरातल्या लेकराबाळासाठी. की नाही, लेकराबाळांना खाण्याकरता मला कमावं लागेल. आणि मग रात्रंदिवस तेच कष्ट, रात्रंदिवस तेच कष्ट, कष्ट करत कष्ट करत कष्ट करत तो देवराज ब्राह्मण थकल्या गेला. आणि थकल्या गेल्याच्या नंतर त्याला घरातल्या माणसांनी हाकलून दिलं. काहीच कामाचा नाही म्हणे, निस्त दगडासारखा घरामध्ये बसतो आणि आमच्या जीवावरती खातो, कारण होत नव्हतं त्याला. आणि मग त्याला हाकलून दिलं. असंही महाराज, माणूस जोपर्यंत पैसा कमवत आहे तोपर्यंत त्याला मानपान आहे. ऐकताय ना? ऐका बरं का, संदेश हा शिकण्याकरता. मनुष्य जीवनामध्ये ज्याच्याकडे पैसा असेल तोपर्यंतच त्याला जगामध्ये मान आहे, घरामध्ये मान आहे. आणि एकदा का रे बाबा त्याच्याकडचा पैसा संपला किंवा त्याचे इंद्रिय हतबल झाले, नंतर त्याचं काहीच चालत नाही. जोवरी चलनगा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची या काजा, इंद्रिय मावळले आला बागुलबो आजा. घरात जोपर्यंत मान आहे तोपर्यंत पाकिट यायच्या अगोदर महिन्याचा पगार येत असतो 35,000 रुपये. ज्या उद्याच्याला पगार यायचा आहे ना त्याच्या अगोदरच कॉफी असते त्याच्या हातामध्ये, घ्या कॉफी. आमचं तसंच आहे महाराज. एक कथा करून गावाकडे गेलो घरी की लगेच मंडळी तांब्याच घेऊन येते पाण्याचा. प्रत्येकाच्या घरातले उदाहरण आहेत, प्रत्येकाच्या, कुणी असू द्या. एखादी लॉटरी लागली की लगेच मंडळी, अहो नाहीतर मग एरवी जा ना शेतामध्ये काम धंदा करा ना काहीतरी. हे प्रत्येक सृष्टीतले उदाहरण आहेत मला. आणि शिकण्याकरता आहे, शिकण्यासारखं आहे.
इथून आपल्याला या संसार रूपी सागरामधून फक्त राहायचंय. आपल्या आलेल्या वाट आपल्याला जे कर्म आलेत, लेकरा बाळाचं संगोपन करणं, लेकरा बाळांचे शिक्षण करणं हे अगत्य आहे, हे करणंच का भाग आहे. आपल्या लेकरा बाळाला जीवनामध्ये प्रफुल्लित होण्याकरता त्यांना सहकार्य करणं अगत्यच आहे. पण संसारामध्ये राहत असताना कमळाचं फूल जसं पाण्यामध्ये राहतं ना, तसं या संसाररूपी सागरामध्ये राहावं लागतं. नाहीतर कुणीच कोणाचं नाहीये. नाही रे नाही कुणाचे कुणी रे, नाही रे नाही कुणा कुणीच कोणाचं नाही या जगामध्ये. शेवटी हा देवराज ब्राह्मण पाप करू लागला, वाईट कर्म करू लागला आणि वाईट कर्म करता 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 त्याला त्या घरातल्या लोकांनी हाकलून दिलं. जा इथून तुम्ही. आणि मग इकडं फिरू लागला, तिकडं भटकू लागला. हे गाव कर, ते गाव कर, हे गाव कर, ते गाव कर. आणि फिरता 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 एका शिवालयामध्ये येऊन पोहोचला. भुकेने तान्हला होता, पोटात अन्नाचा कण नाही. खूप अशी भूक पोटातून असे कावळे ओढत होते त्याच्या, कारण अन्नाचा कण नव्हता पोटामध्ये. अशी अवस्था होती. माय बापा, जीवनामध्ये थोडी जरी पायरी जर सरकली ना माय बापांनो, तर फार बिकट परिस्थिती येते बरं, फार बिकट परिस्थिती. आणि मग ही पायरी सटकल्यामुळे हा देवराज ब्राह्मण एवढा खिन्न भिन्न झाला, काय करावं काहीच सुचेना. आणि मग फिरता 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 एका शिवालयामध्ये येऊन पोहोचला. आणि तिथल्या मंदिरातले पुजारी भक्त परिवार नित्य कर्म करत असे. आणि ते कर्म करत असताना त्या शिवालयामध्ये शिवकथा चालू होती. आणि शिवकथा चालू असताना हा देवराज ब्राह्मण खिन्न भिन्न अवस्थेमध्ये व्याकुळ झाला. आणि व्याकुळ अवस्थेमध्ये पडल्याच्या नंतर तो त्या शिवालयामध्ये कथा ऐकत 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 प्राण सोडून दिला. माय प्राण सोडून दिल्याच्या नंतर त्याला यमदूत नेण्याकरता आले. आणि यमदूत नेण्याकरता आले. माय ऐका ना, हो ऐका ना, शिवदूत यमदूत नेण्याकरता आले. आणि तिथे लगेच शिवदूतांचंही आगमन झालं.
शिवदूतांचं आगमन झालं आणि शिवदूतांचं आगमन झाल्याबरोबर त्या यमदूताला म्हणाले, हे गिऱ्हाईक आमचं आहे. ऐका बरं का, आता स्पष्टीकरण ऐका थोडस. हे गिऱ्हाईक आमचं आहे. कोणाला? कोण म्हणाले? शिवदूत म्हणाले. कोणाला? यमदूताला. यमदूत कोणाला न्यायला आले होते? देवराज ब्राह्मणाला. हा देवराज ब्राह्मणाला नेण्याकरता आलेला असून, कारण यांनी वाईट कर्म केले होते, पाप केलं होतं महाराज. आणि मग हे पाप केल्याच्या नंतर ते यमदूत आणि शिवदूत म्हणाले की हे गिऱ्हाईक आमचं आहे. हे गिऱ्हाईक आमचं असल्या कारणाने तुम्ही याला नेऊ शकत नाही. आणि मग तुम्ही यांना नेऊ शकत नाही म्हटल्याबरोबर यमदूताचे आणि शिवलोकांचे तुंबळ असे भांडण लागले महाराज. आणि भांडण लागल्याबरोबर नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. आज पहिल्याच दिवशी आमचे वैष्णव भक्त भेटायला आले. महाराजांचा माझा परिचय नाहीये, पण माऊलींची एक ववी आहे महाराज. जेही प्राणा परवते आवडते मज निरवते, आणि जे भक्त चरित्राते प्रशंसती. दुसऱ्याला मोठं म्हणण्याकरता वक्ते बाबा म्हणायचे त्याला खूप मोठं अंतकरण लागत, खूप मोठं अंतकरण लागतं. आणि आमच्यातलं असं झालंय ना, मी तसं कधी बोलत नाही बरं का बाबा, पण एवढं ते त्याला खाली वडीन, हा त्याला खाली वडीन, तो त्याला खाली वडीन, ते त्याला तुच्छ समजेल. पण मोठा अंत करून आदरणीय बाबा ही माझ्या कथेला आज भेट देण्याकरता आले. तेही पहिल्या दिवशी खूप मोठं अंतकरण लागतं महाराज. असं दुसऱ्याच्या कथेला भेट देणं जाणं आणि दुसऱ्याला असं मोठेपण देणं फार मोठं अंतकरण लागतं. म्हणून माऊली म्हणतात, अर्जुनाने प्रश्न केला होता, देवा तुला सगळ्यात जास्ती कोण आवडतं र? तर देव म्हणाले होते, मला का? मला सगळ्यात जास्ती कोण आवडतं तर माझ्या भक्तावरती प्रेम करणारा मला भक्त जास्ती माझ्या प्राणाच्याही पलीकडे मला प्रिय आहे. जेही प्राणा परवते आवडते मज निरवते, जे भक्त चरित्राते प्रशंसती. म्हणून आज आमचे ज्येष्ठ गुरुबंध आले तुमच्या हे चरणावरती नतमस्तक. शिवलोक शिवगण तिथे आल्याबरोबर दूतांचं आणि त्यांचं भांडण लागलं आणि शिवगणांनी फटके टाकून दूतांना माघारी पाठवलं. माघारी पाठवल्याच्या नंतर यम दरबारामध्ये गेले आणि यम दरबारामध्ये आल्याबरोबर यमराज म्हणाले, अरे कुठे ते गिऱ्हाईक? म्हणे काय सांगावं यमदूता, यम राजा, त्याला उचलून आणण्याकरता आम्ही तिथे पोहोचलो आणि तेवढ्यात तिथे शिवगण आले आणि शिवगण म्हणाले, हे गिऱ्हाईक आमचं आहे, हे गिऱ्हाईक तुमचं नाही. आम्ही त्यांना खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला, त्यांना लॅपटॉप दाखविला, सगळं पाठीमागचं रेकॉर्ड दाखवलं, लॅपटॉप पाठीमागचं रेकॉर्ड, सगळे कर्म त्याचे वाईट असल्या कारणाने सगळं दाखवलं. पण ते म्हणाले अजिबात मान्य नाही. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा आणि तुका म्हणे सुखा. अंतकाळाच्या टायमिंगला त्यांनी शिवकथा ऐकवली आहे आणि म्हणून त्याला शिवलोक प्राप्त झालं महाराज. असा माझ्या शिवजींचा अलौकिक महिमा आहे. कितीही पाप करत होता हा देवराज ब्राह्मण,
यज्ञ नाही, धर्म नाही, कोणतं अनुष्ठान नाही, जप नाही, तप नाही, पण फक्त अंतकाळाच्या टायमिंगला फक्त त्यांनी शिव कथा स्मरण केली, ऐकवली आणि शेवटी त्याचा उद्धार झाला. मग मला सांगा आता आपण कुठपर्यंत आलो आहोत? आता आपण कुठपर्यंत आलो आहोत? कोणी 50 पर्यंत, कोणी 70 पर्यंत, कुणी 20 वर्षापर्यंत जगणार, कुणी 25, कोणी 30, कोणी 40. मग ह्या राहिलेल्या आयुष्यामध्ये आपण तत्पर राहून आपल्या जीवनाची इति कर्तव्यता काय आहे हे माध्यम सापडून आपण भगवत चिंतनाला लागणं हे आपलं जीवनाचं कर्तव्य आहे. हा देवराज ब्राह्मण अंतकाळाच्या टायमिंगला शिवलोक त्याला प्राप्त झालं. अंतकाळाच्या टायमिंगला नाम येत नसतं बरं, त्याला खूप पुण्य लागतं. अंतकाळाच्या टायमिंगला नाम येत नाही. बाबा एक गमतीने गंमत सांगायचे. एकदम 4 मुलं होते एक जणाला आणि ते हरिभक्त होते. 4 भक्त होते आणि हरिभक्त होते आणि त्यांचा बाप नास्तिक होता. हिरण्यकश्यपूच दस काय नास्तिक होता बाप. ऐकताय ना ओ? 4 हरिभक्त होते आणि त्यांचा बाप नास्तिक होता. ते हरिभक्त मुलं म्हणाले, अरे आपल्या बापाने आयुष्यभर पापच केलंय, अरे याच्या एकदा तरी नाम येऊ द्या याच्या मुखामध्ये, एकदा तरी नाम येऊ द्या म्हणे मुखामध्ये. मग पोरं हरिभक्त होते, चतुर होते, काय करावं म्हटले. अंतकाळीच्या टायमिंगला नाम येत नाही बरं का, हे सांगाल ऐका. आणि मग ते मुलं म्हणाले आपण काहीतरी आयडिया करू की जेणेकरून यांच्या मुखामध्ये एकदा तरी शिवजीचं नाम आलं पाहिजे. मग काय करावं ते म्हटले, आत्ता आपल्यालाच गहू झालाय आणि गव्हाचे कट्टे आपण आत्ताच आणले, तर एक काम करू, मथार बाहेर झोपू बाजीवरती आणि एक पोतं आणू बाहेर आणि त्या पोत्याला काय करू, एक चिर पाडू. मथार झोपीत आहे तोपर्यंत त्याला चिर पाडून त्याच्या समोर आणून ठेवू. मथाऱ्याने जर ते पाहिलं आणि पाहिल्याबरोबर बरं तुम्हाला काही आकली आहेत का, ते पोत्यामधून गहू गळा लागलेत, पोतं शिवून काढ असं म्हटलं तरी कोणत्या तरी माध्यमातून एकदा नाम येईल असा विचार कोणी केला? त्या मुलाने, त्याच्या मुलाने. आणि म्हणून मग त्यांनी काय केलं, मथाऱ्याला बाहेर आणलं झोपीच्या अवस्थेमध्ये, एक पोतं ठेवलं एका टेबलवरती आणि त्याला असे छिद्र पाडलं आणि त्याच्यातून थोडे 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 गहू गळू लागले. आता गळू लागले आणि तेवढ्यात मथार उठलं. बाबा मथार उठलं ते पाहिलं, हे पर कुठे आहे तुम्ही, इकडे या. तेवढ्यात पोरं, काय झालं बाबा, काय झालं बाबा, अरे काय झालं, काय कळतं तुम्हाला, ते बघा ना तिकडे काय झालंय, अरे बघा ना ते काय झालंय, पोतं टाच पोतं टाच पोतं टाच. पण शिवकई म्हणाला नाही, पोतं टाचच म्हणला बाबा म्हातारा शेवटी. आणि टाच म्हणता म्हणता त्याचा प्राण निघून गेला. माहुली अंतकाळीच्या टायमिंगला नाम येत नाही, त्याला खूप मोठं पुण्य लागतं महाराज, खूप मोठं पुण्य लागतं अंतकाळीच्या. कारण अंतकाळाला कधीच नाम येणार नाही. म्हणून ज्या क्षणाला तुम्ही निर्णय घेतला आता आपण भगवत चिंतनाला लागलोत ना, तर कोणाचंच वाईट करायचं नाही, मनामध्ये दुर्विचार आणायचे नाही, कोणाचं वाईटही करायचं नाही आणि मनामध्ये वाईट विचारही आणायचा नाही, पण फक्त भगवंताच्या नामामध्ये तल्लीन राहायचं. स्वयंपाक करतानाही, झाडतानाही. जनाबाई दळता दळता महाराज विठ्ठलाचं नाम घ्यायची, एवढं नाम घ्यायची की भगवान परमात्मा तिला दळू लागायला, दळू लागायला. आपल्या स्वप्नात येतो का कधी? हो, स्वप्नात येत असेल, ज्यांच्या येत असेल ते भाग्यवान आहात आणि ते धन्य आहात. पण ज्या क्षणाला आपण भगवत चिंतनाला लागलो ना, तर मनातला वाईट दुर्गुण बाहेर काढायचा आणि सद्गुण मनामध्ये धारण करून फक्त भगवत चिंतन. कोणत्याही परिस्थितीमध्ये उठता बसता दळीता कांडिता तुझं गाईन अनंता, फक्त नामचिंतन, फक्त नामचिंतन, नामचिंतन आणि फक्त शिवजी शिवजी शिवजी, माझे शिवजी, मै शिव.
सांसों की माला पे सिमरू में शिव का नाम।